I will going to take or teach a topic from CHF 5402 which is of inorganic materials and solid state chemistry. तर याच्यामधला आपण डिफेक्ट्स इन अ सॉलिड हा पॉईंट डिस्कस करतो आहे. डिफेक्ट म्हणजे काय, तर जे रेग्युलर स्ट्रक्चर असेल सॉलिडचं त्याच्यामध्ये काही डिफेक्ट येणं किंवा काही इम्प्युरिटीज फाउंड होणं त्याला म्हणतो आपण डिफेक्ट. मग डिफेक्टमधले लाईन डिफेक्ट असेल, पॉईंट डिफेक्ट असेल, ते दोन टाईप्स आपले स्टडी करून झालेत. आजच्या लेक्चरमध्ये आपण त्याच्यातला जो थर्ड टाईप आहे डिफेक्टचा, प्लेन डिफेक्ट और सरफेस डिफेक्ट हा स्टडी करणार आहे. ठीक आहे, प्लेन डिफेक्ट किंवा सरफेस डिफेक्ट. आता हा डिफेक्ट कुठं फाउंड होतो, तर सपोज एखादं सॉलिड आहे, एखादी क्रिस्टलाइन सॉलिड असेल तर त्याच्या सरफेसवरती हा प्लेन डिफेक्ट फाउंड होतो. प्लेन डिफेक्ट इज ऑल्सो फाउंड इन अ 2 डायमेन्शनल मटेरियल. असे सॉलिड की ज्यांचं स्ट्रक्चर हे 2 डायमेन्शनल असेल. It lies in the metal with the interfacial defect. It is found in at the interfaces ला फाउंड होतो त्या क्यूबच्या किंवा त्या क्रिस्टलच्या. The plane defect is a discontinuity of the perfect crystal structure across a प्लेन. डिस्कंटिन्युटी कुठं फाउंड होती आहे, इट इज फाउंड अक्रॉस दी प्लेन. एखाद्या परफेक्ट क्रिस्टल स्ट्रक्चरमध्ये ज्या प्लेनच्या अक्रॉस जी डिस्कंटिन्युटी फाउंड होते त्याला म्हणतो आपण प्लेन डिफेक्ट. आता नावातच आहे. इट इज ऑल्सो फाउंड ऑन दी सरफेस ऑफ ए क्रिस्टलच्या सरफेसवरती फाउंड होतं, त्याच्या प्लेन्सवरती डिस्कंटिन्युटी येते त्यालाच म्हणतो आपण प्लेन डिफेक्ट. इट रेफर्स टू दी रिजन ऑफ डिस्टॉर्शन दॅट लाईज अबाउट इ सरफेस हॅव्हिंग थिकनेस ऑफ ए फ्यू डायमीटर. म्हणजे हा प्लेन डिफेक्ट कुठं फाउंड होतो की सरफेसची जी थिकनेस आहे ती फ्यू डायमीटर असली पाहिजे. काहीतरी डायमीटरमध्ये त्याची थिकनेस असली पाहिजे त्याच्या सरफेसची, त्याच्यामध्येच फक्त प्लेन डिफेक्ट फाउंड होतो. फॉर एक्झाम्पल एक्सटर्नल सरफेसेस, ग्रेन बाउंड्रीज, ट्विन बाउंड्रीज अँड फेज बाउंड्रीज. आता ग्रेन बाउंड्रीज काय आहे ते पुढं तुम्हाला समजेल. देन टाईप्स ऑफ ए प्लेन डिफेक्ट. आता प्लेन डिफेक्टचे नंबर ऑफ टाईप्स आहेत, त्याच्यामधले आपण 2 टाईप्स बघणार आहोत. त्याच्यातलं फर्स्ट आहे ग्रेन बाउंड्रीज आणि सेकंड आहे स्टॅकिंग फॉल्ट. आता ग्रेन बाउंड्रीज म्हणजे काय, तर ग्रेन बाउंड्री इज अ जनरल डिफेक्ट दॅट सेपरेट्स रिजन ऑफ ए डिफरंट क्रिस्टलाइन ओरिएंटेशन दॅट इज ग्रेन्स विथ अ पॉलीक्रिस्टलाइन सॉलिड. आता ही लाईन रीड केली तर हे थोडं डिफिकल्ट वाटतं. हे जास्त डिफिकल्ट नाही आहे. फिगरमध्ये बघा, फिगरमध्ये बघितलं तर इझिली समजेल. फिगरमध्ये सपोज एक क्यूब आहे, क्रिस्टलचा एक क्यूब आहे आणि त्या क्यूबचा जो फ्रंट फेस आहे तो इथं ड्रॉ केला आहे. असं कन्सिडर करा की दिस इज द फ्रंट फेस ऑफ क्यूब किंवा तो क्यूबचा सरफेस आहे. ठीक आहे, फ्रंट फेस आहे म्हणजे ऑब्वियसली सरफेस असणार आहे. ठीक आहे, तर मग ह्या सरफेसमध्ये नंबर ऑफ ॲटम्स आहेत जे अरेंज केलेत. देन त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये 2 पिंक लाईन ड्रॉ केल्या. तो अप्पर साईडला एक पिंक लाईन आहे, लोअर साईडला पिंक लाईन आहे आणि काहीतरी ब्ल्यू लाईन्स पण ड्रॉ केल्या. मग आता आपल्याला माहिती आहे की क्लोज पॅक्ड क्युबिक असेल, सॉलिड असेल एखादा, ज्याच्यामध्ये जे ॲटम्सची अरेंजमेंट ही क्लोज पॅक्ड असेल, मग त्याच्यामध्ये काय असतं तर सगळेचे सगळे ॲटम एकमेकांना टाईटली बाउंड असतात. त्याच्यामध्ये कुठं वॅकन्सी असते का नाही. पण इथं बघा ह्या स्ट्रक्चरमध्ये काय झाले, जे अप्पर साईडला पिंक लाईन ड्रॉ केली आहे तिथे सम वॅकन्सीज आहेत. तिथं ॲटम एकमेकांना चिकटलेले आहेत का नाही, तिथं काहीतरी बाउंड्री क्रिएट झाली आहे. देन लोअर साईडला पण बघा जी पिंक लाईन आहे तिथं पण एक बाउंड्री क्रिएट झाली आहे. म्हणजे तिथले ॲटम डिस्पर्स झालेत, ते डिस्प्लेस झालेत फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन. मग त्यामुळे अप्पर साईडला पण एक बाउंड्री क्रिएट झाली आणि लोअर साईडला पण एक बाउंड्री क्रिएट झाली आणि त्यालाच म्हटलं जातं ग्रेन बाउंड्री. ही बाउंड्री क्रिएट झाली म्हणजे काय होतं, जर रेग्युलर स्ट्रक्चर आहे, ज्या सॉलिडचा जो सरफेस आहे त्याचं जे रेग्युलर स्ट्रक्चर आहे, जे की क्लोज पॅक्ड ॲटम्स असले पाहिजेत त्याच्यामध्ये डिसकंटिन्युटी आली आहे, त्याच्यामध्ये डिसपरफेक्शन आले. म्हणजेच काय, इथं त्या प्लेनवरती डिसपरफेक्शन आले, याला म्हटलं जातं ग्रेन बाउंड्रीज. मग अप्पर साईडला जो ग्रीन कलरनी ज्या लाईन्स आहेत तिथं अँगल शो केला आहे, अँगल ऑफ ए मिसअलाइनमेंट असं म्हटलं आहे. मग अप्पर साईडला जो मिसअलाइनमेंटचा अँगल आहे तो मोर आहे. इथं बघा, इथं लिहिलं हाय अँगल ग्रेन बाउंड्री, कारण मिसअलाइनमेंटचा अँगल हा लार्जर आहे आणि लोअर साईडला अँगल ऑफ मिसअलाइनमेंट इज अ स्मॉल अँगल ग्रेन बाउंड्री. इथं स्मॉल अँगल फाउंड झालं आहे. म्हणजे इथं काय झालं आहे तर प्लेन डिफेक्ट ऑब्झर्व झालं आहे. द ॲटम इन द ग्रेन विल नॉट बी इन अ परफेक्ट क्रिस्टलाइन अरेंजमेंट. म्हणजे याच्यामध्ये काय तर परफेक्ट क्रिस्टलाइन अरेंजमेंट नाही आहे ॲटम्सची. ॲटम डिस्पर्स झालेत, ॲटम डिस्प्लेस झालेत फ्रॉम देअर ओरिजिनल पोझिशन आणि त्यामुळं ग्रेन बाउंड्रीज फाउंड झाल्यात. देन सेकंड टाईप आहे तो म्हणजे स्टॅकिंग फॉल्ट. आता हा पण खूप इझी आहे, त्याच्यामध्ये फिगर नाही काढली आहे पण इथं बघा, इथं काय सांगितलं, द फॉल्ट इन अ स्टॅकिंग सिक्वेन्स ऑफ ए ॲटम प्लेन्स. आता स्टॅकिंग सिक्वेन्स, आता फेस सेंटर्ड क्युबिक असेल, बॉडी सेंटर्ड क्युबिक असेल, त्याच्यामधला ॲटम्सचा काय ते स्टॅकिंग सिक्वेन्स असतो.
ठीक आहे. मग त्याच्यामधला जो फेस सेंटर्ड क्युबिकचं एक्झाम्पल दिलं आहे, फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये स्टॅकिंग सिक्वेन्स हा ABC 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 म्हणजे कंटिन्यू ABC असा स्टॅकिंग सिक्वेन्स असतो. वेन देर इज अ डिस्टर्बन्स इन स्टॅकिंग सिक्वेन्स, फॉर्मेशन ऑफ अ स्टॅकिंग फॉल्ट टेक्स प्लेस. म्हणजे एखाद्या ॲटमचा, एखाद्या क्रिस्टलचं, सपोज फेस सेंटर्ड क्युबिक क्रिस्टल आहे, तर त्या क्रिस्टलमधला स्टॅकिंग सिक्वेन्स हा काहीतरी फिक्स असतो. ABC ABC किंवा AB AB AC AC असं काहीतरी फिक्स असेल. मग FCCमध्ये ABC 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 कंटिन्यू ABC असं स्टॅकिंग सिक्वेन्स आहे. पण ह्या सिक्वेन्समध्ये काहीतरी चेंजेस झाले. याच्यामधला एखादा ॲटम्स एखादा सपोज B मिसिंग झाला किंवा C ॲटम हा मिस झाला, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी मिसअलाइनमेंट आली आहे. आणि ह्याच्यामध्ये जर मिसअलाइनमेंट आली तर त्याला म्हणतो आपण स्टॅकिंग फॉल्ट. ओके, द टू काइंड्स ऑफ स्टॅकिंग फॉल्ट्स फाउंड इन अ फेस सेंटर्ड क्युबिक. मग फेस सेंटर्ड क्युबिकमध्ये 2 टाईप्स ऑफ स्टॅकिंग फॉल्ट्स फाउंड होतात. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे ABC, देन A, इथला B मिसिंग आहे, देन C, देन अगेन ABC, व्हेअर CA रिप्रेझेंट्स थीन ब्रॅकेटमध्ये HCPC हेक्झॅगोनल क्लोज पॅक्ड रिजन विच इज नथिंग बट दी स्टॅकिंग फॉल्ट इन FCC. म्हणजे सिम्पल आहे. वरती जो स्टॅकिंग सिक्वेन्स आहे FCC त्याच्यामध्ये मिसअलाइनमेंट आली आहे. इथला B जो ॲटम आहे तो मिसिंग आहे आणि त्यामुळं FCCमध्ये हा एक स्टॅकिंग फॉल्ट इंट्रोड्यूस झाला आहे. देन सेकंड स्टॅकिंग फॉल्टमध्ये पण काहीतरी मिसअलाइनमेंट आहे. याच्यामध्ये ABC ACB CABC आर कॉल्ड ट्विन स्टॅकिंग फॉल्ट. याला म्हटलं ट्विन स्टॅकिंग फॉल्ट. हे जर तुमच्या नेम लक्षात नाही राहिले HCPC किंवा ट्विन स्टॅकिंग फॉल्ट, तर सिम्पली तुम्ही सांगायचं की याच्यामध्ये फक्त मिसअलाइनमेंट झाली आहे, याच्यामधले काही ॲटम्स हे मिसिंग आहेत अँड इट कॉजेस दी स्टॅकिंग फॉल्ट. द स्टॅकिंग फॉल्ट एनर्जी व्हॅरीज इन अ रेंज ऑफ 0.01 to 0.1 जूल पर मोल. म्हणजे स्टॅकिंग फॉल्टची जी एनर्जी आहे ते व्हॅरी होती आहे. लोअर द स्टॅकिंग फॉल्ट एनर्जी वायडर दी स्टॅकिंग फॉल्ट. जेवढी एनर्जी कमी असेल तेवढं जास्त मोर अँड मोर स्टॅकिंग फॉल्ट ऑब्झर्व होतील इन FCC क्रिस्टल. आपण फक्त FCC क्रिस्टलबद्दल बघतोय. तर नेक्स्ट पॉईंट आहे आपला डिफ्युजन इन अ सॉलिड. आता सिम्पल आहे डिफ्युजन मेकॅनिझम और मॉडेल ऑफ डिफ्युजन. आता डिफ्युजनची डेफिनेशन काय आहे, तर डिफ्युजन इज ॲट एनी फायनाईट टेम्परेचर, म्हणजे कोणतंही एक टेम्परेचर असेल, ॲटम ऑर मॉलिक्यूल ऑक्युपाईंग द लॅटेस्ट साईड इन क्रिस्टलाइन मटेरियल. म्हणजे याच्यामध्ये काय होतं, जर सपोज एक मटेरियल आहे, एक सॉलिड आहे किंवा एक क्रिस्टल आहे, ज्याला जर आपण एक इन्फायनाईट टेम्परेचर अप्लाय केलं किंवा इन ॲब्सेन्स ऑफ टेम्परेचर असं पण म्हणूया, फक्त टेम्परेचर अप्लाय केल्यावरतीच डिफ्युजन होतं असं नाही, जर लोअर टेम्परेचर असेल तरी पण होऊ शकतं. पण आपण याचा टेम्परेचर अप्लाय करून बघूया. जर इफ आपण टेम्परेचर इन्क्रीज केलं, जर एखाद्या क्रिस्टलला आपण टेम्परेचर अप्लाय केलं तर काय होतं, त्या क्रिस्टलमधले जे ॲटम्स असतील, त्या मॉलिक्यूलमधले जे नंबर ऑफ ॲटम्स असतील ते डिस्प्लेस होतात, ते स्वतःची साईट सोडून दुसरीकडे डिफ्यूज होतात. सिम्पली आपल्याला माहिती आहे वॅकन्सीमध्ये वॅकन्सी क्रिएट होते, म्हणजे ॲटम काय करतो, आपली स्वतःची प्लेस सोडतो आणि दुसरीकडे जाऊन एक इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतो. तसंच सेम इथं आहे. डिफ्युजनमध्ये काय, ॲटम स्वतःची पोझिशन सोडतो आणि डिस्प्लेस होते टू दी अनादर साईड, बट इन प्रेझेन्स ऑफ ए टेम्परेचर अप्लाय केलं तरच डिफ्युजन होते. ठीक आहे. मग त्याच्यामध्ये नंबर ऑफ टाईप्स आहेत डिफ्युजनचे. मग फर्स्ट आहे वॅकन्सी डिफ्युजन, देन नेक्स्ट आहे इंटरस्टिशियल डिफ्युजन, थर्ड आहे इंटरस्टिशियल लसी डिफ्युजन आणि लास्ट आहे रिंग मेकॅनिझम. तर याच्यामधला जो फर्स्ट आहे तो बघूया. वॅकन्सी डिफ्युजन खूप सिम्पल आहे. ॲटम एक्सचेंज विथ अ वॅकन्सीज. याच्यामध्ये काय होतं, ॲटमचे एक्सचेंज होते विथ वॅकन्सी. याच्यामध्ये आणखी एक पॉईंट आहे तो म्हणजे इन वॅकन्सी डिफ्युजन मेकॅनिझम अँड ॲटम जम्प्स इन टू अन ॲडजस्टंट वॅकन्सी. इथं काय सांगितलं, ॲटम काय करतो, ॲटम जम्प करतो आहे टू दी ॲडजस्टंट वॅकन्सी, अनदर ॲटम देन जम्प्स इन टू दिस क्रिएटेड वॅकन्सी आणि सो ऑन. म्हणजे एक ॲटम स्वतःची प्लेस सोडून दुसरी वॅकंट साईट ऑक्युपाय करतो आहे. आता ज्या ॲटमने स्वतःची साईट सोडली आहे तिथं वॅकंट साईट क्रिएट होईल. ठीक आहे. मग ती वॅकंट साईट फिल केली जाते बाय अनादर ॲटम. म्हणजे फिगरमध्ये दिले बघा, त्याच्यामध्ये इथं सगळ्यात फर्स्ट जो क्यूब आहे त्याच्यामध्ये बघा सगळ्यात फर्स्ट ॲटमनी स्वतःची पोझिशन सोडली आहे आणि एक वॅकंट साईट ऑक्युपाय केली आहे. देन आता ह्या ॲटमनी स्वतःची जागा सोडली आहे, तिथं वॅकन्सी क्रिएट झाली आहे. मग त्यामुळं अप्पर साईडचा जो ॲटम आहे सेकंड क्यूबमध्ये, अप्पर साईडच्या ॲटमनी ती खालची लोअर वॅकन्सी फिल केली. देन इन दी थर्ड जी वरती वॅकन्सी क्रिएट झाली ती वॅकन्सी फिल केली आहे बाय दी ॲडजस्टंट ॲटम. म्हणजे एक ॲटम स्वतःची प्लेस सोडतो आहे, दुसरी वॅकंट साईट ऑक्युपाय करतो आहे, दुसरा ॲटम ती वॅकंट साईट ऑक्युपाय करतो आहे आणि तिसरा ॲटम अगेन
त्याची जी फायनल वॅकंट साईट आहे ती ऑक्युपाय करतो आहे. इट अप्लायज टू सबस्टिट्युशनल इम्प्युरिटीज ॲटम. ठीक आहे. देन रेट डिपेंड अपॉन, आता हे जो वॅकन्सी डिफ्युजन आहे, डिफ्यूज झाला ॲटम, त्याचे काहीतरी हे कशावरती डिपेंड आहे, त्याचा रेट हा काही नंबर ऑफ थिंग्सवरती डिपेंड आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे नंबर ऑफ वॅकन्सीज, किती नंबर ऑफ वॅकन्सीज आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. देन सेकंड ॲक्टिवेशन एनर्जी टू एक्सचेंज. देन नेक्स्ट आहे इंटरस्टिशियल डिफ्युजन. आता हे तर खूप इझी आहे. इंटरस्टिशियल डिफ्युजन म्हणजे काय, तर इन इंटरस्टिशियल डिफ्युजन स्मॉलर इम्प्युरिटी ॲटम्स ऑक्युपाईंग इंटरस्टिशियल साईट. इम्प्युरिटी ॲटमनी एक इंटरस्टिशियल साईट ऑक्युपाय केली ते माहिती आहे. इट विल जम्प फ्रॉम वन इंटरस्टिशियल साईट टू अनादर. सिम्पल आहे. इंटरस्टिशियल ॲटम असेल तो इंटरस्टिशियल ॲटम काय करतो आहे, जम्प करतो आहे टू दी अनादर इंटरस्टिशियल साईट, आणि त्याला म्हटलं जातं इंटरस्टिशियल डिफ्युजन. इन इंटरस्टिशियल सॉलिड सोल्युशन्स द डिफ्युजन ऑफ ए इंटरस्टिशियल सोल्यूट ॲटम्स इज दी मायग्रेशन ऑफ ॲटम फ्रॉम इंटरस्टिशियल साईट टू इंटरस्टिशियल साईट. सिम्पल आहे. याच्यामध्ये फक्त एक्झाम्पलमध्ये असं सांगितलं की सॉलिड सोल्युशन, एखादं सॉलिडचं सोल्युशन घेतले. सॉलिडचं सोल्युशन आहे म्हणजे त्या मटेरियलचे काही सोल्यूट पार्टिकल्स असतील, ते सोल्यूट ॲटम्स असतील, ते सोल्यूट ॲटम काय करतात, ते इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात. एक इंटरस्टिशियल पोझिशन लिव्ह करतात आणि दुसरी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करतात. मग फिगरमध्ये बघा, फिगरमध्ये सगळ्यात फर्स्ट साईडला लेफ्ट साईडला दिलं आहे पोझिशन ऑफ अ इंटरस्टिशियल ॲटम बिफोर डिफ्युजन. बिफोर डिफ्युजन त्याची पोझिशन दिली आहे. आणि सेकंडमध्ये पोझिशन ऑफ अ इंटरस्टिशियल ॲटम आफ्टर डिफ्युजन. द ॲक्टिवेशन एनर्जी इज द मायग्रेशन एनर्जी ऑफ द इंटरस्टिशियल ॲटम. त्यालाच काय म्हटलं, इट इज अ मायग्रेशन एनर्जी ऑफ इंटरस्टिशियल ॲटम. देन नेक्स्ट आहे इंटरस्टिशियल असी डिफ्युजन. आता इंटरस्टिशियल डिफ्युजन आणि इंटरस्टिशियल असी डिफ्युजन थोडासाच डिफरन्स आहे, जास्त काय नाही आहे. जसं इंटरस्टिशियल डिफ्युजनमध्ये ॲटम इंटरस्टिशियल पोझिशन लिव्ह करत होता आणि दुसरी इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करत होता, तसं याच्यामध्ये नाही आहे. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे, जो इंटरस्टिशियल ॲटम आहे तो इंटरस्टिशियल ॲटम काय करतो आहे, तो दुसरी एक वॅकंट साईट ऑक्युपाय करतो आहे. इंटरस्टिशियल डिफ्युजनमध्ये इंटरस्टिशियल पोझिशन ऑक्युपाय करत होता, पण याच्यामध्ये इंटरस्टिशियल ॲटम एक वॅकंट साईट, म्हणजे जी ॲटम सपोज त्या सॉलिड मटेरियलमधला, त्या मॉलिक्यूलमधला एका ॲटमनी स्वतःची पोझिशन लिव्ह केली आणि त्यामुळे तिथे वॅकन्सी क्रिएट झाली. ती वॅकन्सी फिल केली जाते बाय दी इंटरस्टिशियल ॲटम. ओके. मग याच्यामध्ये सांगितलं आहे इन दिस डिफ्युजन अँड इम्प्युरिटी इंटरस्टिशियल ॲटम, जो इम्प्युरिटी इंटरस्टिशियल ॲटम असेल, डिस्प्लेस द ॲटम इन द रेग्युलर लॅटाइस साईट टू अनादर इंटरस्टिशियल साईट अँड दस ऑक्युपायज अ वॅकंट रेग्युलर पोझिशन. जी वॅकंट रेग्युलर पोझिशन असेल ती ऑक्युपाय करतो. आणि लास्ट टाईप आहे आपला डिफ्युजनमधला, तो म्हणजे रिंग मेकॅनिझम. आता रिंग मेकॅनिझममध्ये काय, तर इन रिंग मेकॅनिझम 2, 3 or 4 ॲटम्स इन फॉर्म ऑफ अ रिंग मूव सायमल्टेनियसली अराउंड द रिंग thereby interchanging their position. सिम्पल आहे. याच्यामध्ये हा क्यूब आहे, क्यूबमध्ये बघा काहीतरी एक रिंग शो केले, ॲरोज दाखवले. सगळ्यात अप्पर साईडला बघा फक्त 2 ॲरो आहेत. ते 2 ॲरो काय इंडिकेट करत आहेत, तर ते 2 ॲटम्स आहेत. जे 2 ॲरो आपण ड्रॉ केले, जे ॲटम्स होते ते 2 ॲटम एक्सचेंज होत आहेत. ठीक आहे. त्यामुळे इथं काय झाले, एक रिंग फॉर्म झाले. खाली 3 ॲरो शो केले. 3 ॲरोमध्ये काय, तर हे 3 ॲटम्स आहेत. ते 3 ॲटम एकमेकांना एक्सचेंज करत आहेत, त्यामुळे इथं रिंग फॉर्म झाली. आणि सगळ्यात लोअर साईडला 4 ॲटम्स असतील, ते 4 ॲटम एकमेकांना एक्सचेंज करतात, म्हणजे त्या रिंग थ्रू ते मूव्ह होत आहेत, स्वतःची पोझिशन लिव्ह करतात आणि मूव्ह होत आहेत. याला म्हटलं आहे रिंग मेकॅनिझम. सिम्पल वर्ड्समध्ये म्हटलं तर रिंग फॉर्म होते, रिंगमध्ये ते मूव्ह होतात, त्याला म्हटलं जातं रिंग मेकॅनिझम. ठीक आहे. द नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण जे डिफ्युजन इन सॉलिड ह्याचे काही लॉज आहेत, फिक्स फर्स्ट लॉ आणि फिक्स सेकंड लॉ, ते डिस्कस करणार आहे. थँक्यू.